हाय शपथ, प्रीती कसली चिकनी दिसत होती. राणी कलरची साडी, पापण्यांना हलक्या त्याच कलरचे शेडिंग, डोळ्यांना काळ्या लायनर्सने अधिकच अट्रॅक्टिव्ह बनवले होते, तर केसांची एक बट बरगडी रंगाने हायलाइट केली होती. माय हार्ट वॉज रेसिंग हेवली. थोडक्यात ओळख-पाळख झाल्यावर बाबा लोकांनी टीव्हीचा ताबा घेतला. मॅच जस्ट सुरू झाली होती. हरभजनला कुत्र्यासारखा धुतला होता. प्रीतीचे बाबा त्याला पंजाबी ढंगात शिव्या हासडत होते. तुम्हाला नाही आवडत हरभजन सिंग? बाबांनी प्रीतीच्या बाबांना विचारलं. लेट मी टेल यू, ही वॉज गुड ॲट टाइम्स, अनप्लेएबल, पण आता काही अर्थ राहिला नाही त्यात, प्रीतीचे बाबा म्हणाले. ओह, आय थॉट ही इज पंजाबी, सो तुमचा फेवरेट असेल. सो व्हॉट? इट्स अ इंडियन टीम अँड आय शुड सपोर्ट इंडिया, नॉट ओन्ली रिजनल प्लेयर. दोघांच्या गप्पा रंगत आल्या होत्या. आतमध्ये किचनमध्ये दोन्ही आयांच्या गप्पा चालू होत्या, पण खरं तर प्रीतीची आई जास्त बोलत होती. आईला फक्त एखादा विषय काढायचा अवकाश. पुढचे 15 मिनिटं प्रीतीची आई सुरू असायची. बाकीची मंडळी आपल्या तोंडांचा पट्टा चालवत असताना माझं आणि प्रीतीची व्हॉट्सअपवर चालू होतं. आय विश आय कॅन मेरी यू राईट नाव. यू आर लुकिंग हॉट डिअर. घसा कोरडा पडलाय माझा. पाणी पी ना मग, तुझ्या शेजारीच आहे. तू दे ना इकडे येऊन प्लीज. तरुण, प्लीज गप्प बस. ये ना, खरंच राहवत नाहीये. इतकी का लांब आहेस तू? निदान इथे शेजारी तरी बस की. तरुण, आपलं लग्न ठरलं नाही अजून. गप्प काय बसला आहेस? बाबांशी बोल की जरा. सोड ना, त्यांचं चालू आहे. निदान एक मिठी तरी प्लीज. अनबिअरेबल आहे मला इथे. मी बेडरूममध्ये जातो. थोड्या वेळाने येतेस? प्लीज, जस्ट वन हग. ओके, बट डोंट ॲक्ट स्मार्ट. मी ओरडेन जोरात. हा हा हा, ओके. जेंटलमन प्रॉमिस. मी तडमडत खुर्चीतून उठलो. तेवढ्यात प्रीतीचे बाबा म्हणाले, हाव इज युअर लेग तरुण? इट्स गुड, रिकव्हरिंग वेल. चरफडत खुर्चीत बसत मी म्हणालो. प्रीतीने एकदा माझ्याकडे हसून बघितलं आणि मग ती स्वयंपाकघरात मदत करायला निघून गेली. सो, ऑफिसला सुट्टी? नाही, घरूनच करतो काम. चालतं तसं. पुढची 5 मिनिटं मी त्यांना VPN वगैरे बद्दल सांगितलं. वाव, टेक्नॉलॉजी दीज डेज, आय टेल यू. पुढे प्रीतीचे बाबा माझ्या बाबांना म्हणाले, आमच्या काळी असली टेक्नॉलॉजी असती ना, तर प्रीतीला अजून 1-2 भाऊ नक्कीच असते. दोघंही एकमेकांना टाळ्या देत हसू लागले. जेवण झाल्यावर सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. प्रीतीने सगळ्यांना आईस्क्रीम सर्व्ह केले. सो, कधी करताय प्रीतीचं लग्न? आईने अचानकच विचारलं. इतक्या अचानकपणे तो प्रश्न होता, माझ्या हातातला चमचाच गळून पडला. नो मॉम, प्लीज, असं काय विचारतेस? माझ्या तोंडाशी अगदी शब्द आले होते. सगळं काही छान चाललं होतं. मी घाबरून प्रीतीच्या आई बाबांकडे बघत होतो. तुम्ही म्हणाल तेव्हा? दोघंही एकदमच म्हणाले. ओके, मग असं करू. माझे बाबा म्हणाले. तरुणचा पाय पूर्ण रिकव्हर झाला की मुहूर्त बघून साखरपुडा उरकून घेऊन आणि मग डिसेंबर अखेरीस लग्न. चालेल? चालेल की, तुम्ही म्हणाल तसं, प्रीतीचे बाबा म्हणाले. व्हॉट्स हॅपनिंग? मी आणि प्रीती एकमेकांकडे आश्चर्याने बघत होतो. तरुण, आहे ना रे तुझं नक्की? आईने मला विचारलं. हो हो आई, मला अजूनही काहीच सुधरत नव्हतं. ऑल राईट देन, बाकीचं तर आपलं बोलणं झालेच आहेच. चला निघतो आम्ही, प्रीतीचे आई बाबा उठत म्हणाले. प्रीती, तू थांब जरा. मला माहिती तुम्हा दोघांना अनेक प्रश्न पडले असतील. तरुण सोडेल नंतर तुला, आई म्हणाली. प्रीतीचे आई बाबा निघून गेल्यावर आम्ही हॉलमध्ये बसलो. आईने डेझर्टचे बाऊल आत नेऊन ठेवले आणि आमच्या समोर येऊन बसली. मी बाबांकडे बघितलं. त्यांना बहुतेक ह्याची सर्व कल्पना होती. तरुण, तू परवा प्लास्टर घालायला गेला होतास तेव्हा तुमची फ्रेंड आली होती घरी, आई म्हणाली. आमची फ्रेंड? कोण? नेहा, आई म्हणाली. मी आणि प्रीतीने एकमेकांकडे बघितलं. खरं तर ती मला भेटायला आली होती.
तिने तुमच्याबद्दल, आय मीन तुझ्या आणि तिच्याबद्दल आणि नंतर तुझ्या आणि प्रीतीबद्दल सगळं सांगितलं. शी वॉज डीपली हर्ट तरुण. आणि मी समजू शकते. माझा विश्वास बसत नव्हता तरुण, की तू असा वागू शकतोस, तिच्याशी असा वागला असशील. तुला माहीत होतं की इंटरकास्टला आमचा विरोध होता, तरीही तू अशी चूक केलीस. एकदा नाही, दोनदा. तुझं माहीत नाही, पण नेहा तुझ्यावर अजूनही प्रेम करते तरुण. तिच्या डोळ्यात दिसत होतं. मला खरंच खूप वाईट वाटलं तिचं, पण आता नाईलाज होता. पण त्याच वेळी माझ्या डोक्यात दुसरा विचार आला, ह्या वेळेस तरी तसं झालं तर प्रीतीची दुसरी नेहा कशावरून होणार नाही? उद्या तिचं दुसरीकडे लग्न होईल, पण ती सुखी होऊ शकेल. मला पर्सनली असं वाटतं, मुलांना तुलनेने सोपं असतं मूव्ह ऑन करणं. मुलींसाठी मात्र ते खूपच यातनादायक असतं. जेव्हा तुझा अपघात झाला, जेव्हा तू बेशुद्ध होतास, तेव्हा तुझ्यासाठी प्रीतीला रडताना मी पाहिलंय. दिवसभर काहीही न खाता पिता ती बाहेर बसून होती. मी जरा जास्तीच बोलले तिला त्या दिवशी, पण तरीही तुझ्यासाठी ती थांबून होती. वी आर युअर पॅरेंट्स तरुण. तुझं वाईट होईल असं आम्हाला कसं वाटेल? तुझे बाबा तर केव्हाच तयार झाले होते, पण का कुणास ठाऊक माझंच मन तयार होत नव्हतं. मला सगळं मान्य होतं त्या दिवशी बाबा प्रीतीबद्दल जे बोलले ते, पण तरी पण. म्हणून काल मी प्रीतीला भेटले. मी आश्चर्याने प्रीतीकडे बघितलं. मला ह्याची काहीच कल्पना नव्हती. आय लव्ह तरुण फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट मम्मीजी. माझा हात हातात घेऊन काल प्रीती म्हणाली. आई सांगत होती, आय विल टेक एव्हरी केअर नॉट टू हर्ट हिम ऑर हिज पॅरेंट्स. कदाचित मी तुमच्या कास्टची नसेन, तुमच्या रिलिजनची नसेन, पण म्हणून माझ्या तुमच्या विषयीच्या भावना, तरुणविषयीचं प्रेम तर नाही ना बदलत. लव्ह नोज नो लँग्वेज. जेव्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो, तेव्हा आम्हाला कुठं माहीत होतं कोण कोण आहे. तेव्हा फक्त एकच नातं होतं आमच्या प्रेमाचं, आणि आयुष्यभर तेच राहील. प्रीती माझ्या नजरेत नजर देऊन बोलत होती तरुण. आंटी, मी तुमची पूर्ण संस्कृती शिकेन, तुमच्या पद्धतीचा स्वयंपाक शिकेन, तुमचे सर्व सण, सर्व समारंभ तुमच्या पद्धतीने पार पाडेन. तुम्हाला, बाबांना कुठल्याही प्रकारे माझ्यामुळे अनकम्फर्टेबल वाटणार नाही. मी सर्व. तरुण. काल मी तिचं वाक्य मध्येच तोडलं. तिला पुढे काही बोलायची गरजच नव्हती. तिच्या केवळ डोळ्यातल्या त्या सत्याने माझं मन जिंकलं होतं. मी हरले तरुण. माझी चूक होती. हे जाती धर्म, लग्नाची आड, प्रेमाची आड का यावेत? नेहाचा तू जितका गुन्हेगार आहेस, तितकीच, किंबहुना त्याहूनही जास्त मी गुन्हेगार आहे. पण निदान ही चूक पुढे घडू न देणं तरी माझ्या हातात आहे, आणि म्हणूनच मी तुमच्या लग्नाला तयार आहे. तरुण. प्रीती, परत एकदा मला माफ करा. प्रीतीच्या आणि आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, आणि इतक्या वेळ सांभाळून ठेवलेला माझाही बांध फुटला, आणि अश्रूंना मी वाट मोकळी करून दिली. बाबा खुर्चीतून उठून माझ्याजवळ आले आणि पाठीवर हात मारत म्हणाले, राजे, रडताय कसले मुळूमुळू? झालं ना आता मनासारखं? मी उठून उभा राहिलो आणि बाबांना घट्ट मिठी मारली. हिअर वी गो फ्रेंड्स. दोज लास्ट मॅजिकल मंत्राज आर अबाउट टू बिगेन. थँक यू फ्रेंड्स फॉर बीइंग विथ मी, विथ अस थ्रू आउट द जर्नी. पण आता मला जायला हवं. माझी डार्लिंग, माझी स्वीटहार्ट, माझी हक्काची लग्नाची बायको. सौ. प्रीती. तरुण. माझी वाट बघते. थँक्स वन अगेन. तदेव लग्न सुरू झालं होतं. मी अंतरपाटावरून पलीकडे हळूच प्रीतीकडे बघितलं. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. ऑफकोर्स आई-वडिलांना आपल्या घराला सोडून येण्याचं दुःख होतंच, पण मला पक्की खात्री होती की ते केवळ दुःखाचे अश्रू नव्हते. आम्हा दोघांचं प्रेम जिंकलं. आम्ही ज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते पूर्णत्वास गेलं, ह्याचे ते आनंदाश्रू होते. अंतरपाट बाजूला झाला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. दूरवर कुठेतरी गर्दीत सायकॉलॉजीचे टीचर देसाई मॅम आमच्यावर अक्षता टाकत होत्या. आम्ही दोघांनीही आवर्जून त्यांना बोलावलं होतं. तो सायकॉलॉजी थिसिसचा घाट त्यांनी घातला नसता तर आम्ही कदाचित कधीच भेटलो नसतो.
अंतरपाट बाजूला झाला आणि समोर प्रीती तिची $1,000,000 स्माईल देत उभी होती. अ स्माईल दॅट ऑलरेडी हॅव स्टोलन माय हार्ट अवे.